त्यांनी अमुक केलं तमुक केलं, त्यांनी खोट्या पद्धतीने सीडीआर त्यांच्याकडे आला कुठून, त्या काही रॉच्या एजंट आहेत का, त्या स्वतःला काय समजतात वगैरे 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 हे मी ऐकत आले. दुर्दैवाने 31 तारखेपासून ते काल रात्रीपर्यंत मी मुंबईत नव्हते, म्हणून ह्यांच्या इतक्या प्रेस कॉन्फरन्सेस मी घेऊ शकले नाही, कारण मी चंदीगडपासनं जवळजवळ 120 किलोमीटर लांब होते. तिथे कुठलंही मराठी मीडिया नव्हतं. मला बोलायला किंवा इव्हन प्रतिक्रिया द्यायला त्रास होता. तिथे मी ANI ला सुद्धा रीच आउट करण्याचा प्रयत्न केला, पण तिथे मीडिया नसल्यामुळे मला माझी प्रतिक्रिया देताच येईना. आणि जो उठतोय तो वाटेल ते बोलतोय, जो उठतोय तो वाटेल ते बोलतोय. तर आज मला हे सगळं इन डिटेल सांगायचंय. संजय राऊत म्हणतात मी काय रॉयची एजंट आहे का. सुषमा अंधारे त्यांच्याकडे तर असंख्य, त्यांचा विषयच मुळात दमानिया असतो. दमानियानी अमुक, दमानियानी तमुक, दमानिया सिलेक्टिव्ह, दमानियांना भाजपच सगळी माहिती देतं, त्यांना कुठून माहिती येते माहित नाही, त्यांनी ती चेक केली की नाही, त्यांनी अमुकच केलं की नाही, इनकमिंग आउटगोईंग फलाना 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 कुठून त्यांच्याकडे आलं. अहो सुषमाताई, साधी आता मी क्लॉड नावाचं ऍप आहे, त्याच्यात अनेक गोष्टी आपल्याला मिळू शकतात. पण मला ना आज तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सगळं सांगायचं. 31 मार्चला मी इकडनं चंदीगडला सकाळी 6च्या फ्लाईटने गेले. 1 तारखेला दुपारी 12च्या आसपास मला एका व्यक्तीचा मेसेज आला की मी अमुक अमुक आहे, माझ्याकडे अशोक खरातांची काही माहिती आहे, मला ती तुम्हाला द्यायची आहे. मी म्हटलं हा बोला. तर म्हणे नाही मी कॉल करू का. तर म्हटलं कॉल करा. म्हणून त्यांनी मला कॉल केला. आता खरातांची माहिती देत आहेत म्हणून मी त्यांचा कॉल एक्सेप्ट केला. एक्सेप्ट केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी तुमची नेहमी बघतो, तुमची बोलणी बघतो, तुमचे प्रेस कॉन्फरन्सेस बघतो, आणि मला असं वाटतं की माझ्याकडे अशोक खरातांचा CDR आहे, तो मला तुम्हाला द्यायचा आहे. प्रश्न विचारला मी की तुम्ही कोण. तर म्हणे मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. आणि त्यांनी मला त्याचं नाव सांगितलं, त्याच्या कंपनीचं नाव सांगितलं, आणि मी दुसऱ्या नंबरवरनं तुम्हाला तो सगळा डिटेल पाठवतो हेही सांगितलं. दुसऱ्या नंबरवरनं जवळजवळ पाऊण तासानंतर, म्हणजे जवळजवळ 12:49 मला एक एक्सेल शीट आलं आणि त्याच्यात खूप व्हर्टिकल्स होते. बरं, मग मी विचार केला की आपण आता रात्री बघू, कारण आम्ही सगळे मित्रमंडळी फिरत होतो तिथे. आणि रात्री जेव्हा मला वेळ मिळाला तेव्हा मी ते सगळं बघितलं. पहिलं चेक काय केलं तर त्याच्या कंपनीचं नाव जे सांगितलं होतं त्याच्या वेबसाईटवर गेले. त्या वेबसाईटवर खाली कसं असतं की व्हॉट्सॲप किंवा तुम्हाला संपर्क करायचा असेल तर व्हॉट्सॲप किंवा कॉल. तर मी त्या व्हॉट्सॲपवर क्लिक केलं. ते क्लिक केल्यानंतर त्याच माझ्या व्हॉट्सॲप मेसेजवर गेलं ज्याच्यातनं त्यांनी मला ते एक्सेल शीट पाठवलं होतं. हे बघितल्यानंतर पहिली खात्री पटली की हा माणूस खोटा नाहीये. जे तो म्हणाला अमुक अमुक आहे ती सगळी माहिती खरी होती. आता हे जे माझ्याकडे आलेलं एक्सेल शीट होतं ते खरं आहे कशावरनं, म्हणून मी ते क्लॉडवर टाकलं. आता त्याच्यातलं तुम्हालाच क्लॉडवरनं, क्लॉड नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जे AI सॉफ्टवेअर आहे, त्याच्यावरनं आलेलं जी माहिती आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते. वाचून दाखवण्यापेक्षा ऐकवते. This is a CDR, Call Detail Record Report for phone number 982-230-0383. Based on my analysis, here's my assessment of its genuineness. Signs it appears to be a genuine CDR. The report contains all the hallmarks of a legitimate CDR obtained from a telecom operator. It has complete call metadata, dates, times, durations, call types, tower, cell IDs with physical addresses and आता याच्यावरनं आणि याच्यात त्याचं पूर्ण अनालिसिस होतं की हे जेन्युइन कशावरनं आहे. मग मला जेव्हा कळलं की हे जेन्युइन आहे, मी सकाळी दुसऱ्या दिवशी, हे रात्री मी कळलं मला, दुसऱ्या दिवशी सकाळी 7:47 मी दाते सरांकडे हे पहिलं पाठवलं. त्यांना असंही सांगितलं माझ्या मेसेजमध्ये की सर कदाचित कोणीतरी हे मुद्दाम माझ्यापर्यंत पोहोचवलंय का.
कारण ती माझ्या मनात शंका होती. हे मी 2 ठिकाणी बोलून दाखवलं. एक दाते सरांच्या मेसेजमध्ये आणि दुसरं मुंबई तकचा जो अभिजित कारंडे बरोबर झालेल्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा मी म्हटलं की अमुक कसं असतं, ऍक्टिव्हिस्टना कधी कधी वापरलंही जातं. तर ही माहिती मुद्दाम माझ्याकडे दिली आहे का मला माहित नाही, पण ही साधी माहिती आल्यानंतर त्याचं आता असेसमेंट कसं करता येतं. कारण त्या ज्या सो कॉल्ड अंधारेबाई आहेत त्या म्हणत होत्या यांच्याकडे समोरी काय 177 कॉल काय, इनकमिंग काय, आउटगोईंग काय, कसं आलं. तर तुम्हाला तेही दाखवते कसं आलं. कॉल हिस्ट्री घातल्यानंतर त्याच्यात मी टाकला हा पहिला CDR. ही कॉपी टाकल्यानंतर ही बघा, ती टाकल्यानंतर आपण कुठचाही नंबर घालायचा की या नंबरवर, आणि याचं प्रात्यक्षिक सुद्धा मी आत्ताची ही पहिला टप्पा प्रेस कॉन्फरन्सचा संपल्यानंतर सगळ्या इथल्या पत्रकारांना देणार आहे. आणि हे खरं मला आज संजय राऊत, सुषमा अंधारे, जयश्री खाडीलकर, शशिकांत शिंदे सगळ्यांना द्यायचं होतं. ते म्हणाले ना की यांच्याकडे आले कुठून, यांनी केलं काय, यांनी मागितलं काय. तर कोणाकडनंही मी कधी जन्मात अशा इल्लीगल गोष्टी मागत नाही, असले इल्लीगल धंदे करत नाही. आणि माझ्याकडे जी माहिती आली ती पहिली मी यंत्रणांना पाठवली, ती मी दाते सरांना पाठवली, CM जे HM सुद्धा आहेत, गृहमंत्री आहेत त्यांना पाठवली, आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या SITच्या हेड आहेत त्यांना पाठवली. नंतर मी ती क्लॉडवर टाकली. त्याच्यात जेवढ्यांचे फोटो होते तेवढ्यांचे नंबर, काही नंबर माझ्याकडे होते, काही नंबर मी पत्रकारांकडनं घेतले आणि ते त्याच्यावर सर्च केले. करताना प्रॉम्प्ट नावाची गोष्ट घालायची असते AI वर. हे ज्यांना टेक्नॉलॉजी येते ते हे सांगू शकतील. प्रॉम्प्ट म्हणजे काय, तुम्हाला त्याच्यातनं त्या सॉफ्टवेअरमधनं काय हवंय. तर मी समजा पहिला एक CDR टाकलाय आणि सांगितलं की एकनाथ शिंदेचा अमुक नंबर आहे, तो मला शोधायचा आहे. तो शोधल्याबरोबर धाड त्यांची जी नंबर्स आहेत ते सगळे आपल्याला त्याच्यावर शोधता येतात. हे मी प्रात्यक्षिक आता करून दाखवणार आहे. तुमच्याच चॅनल्सना सगळ्यांना सांगणार आहे, त्याचा व्हिडिओ घ्या आणि तुमच्या चॅनलवर दाखवा. सगळे जेवढ्यांचे फोटो होते त्या सगळ्यांचे नंबर मी शोधले. एवढंच नाही तर मला माहिती होतं सगळ्यांवरचे माझ्यावर आरोप होतील, म्हणून सुरुवातीपासून कोणाचे शोध घेतले आणि त्याचं CDRचं जो रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा मी चॅनलला देते. देवेंद्र फडणवीस एकही कॉल नाही, उदय सामंत एकही कॉल नाही, भागवत कराड, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे सरप्राइझिंगली एकही कॉल नाही, अब्दुल सत्तार नाही, रामदास कदम नाही, योगेश कदम नाही, राधाकृष्ण विखे पाटील नाही, सुषमा अंधारे नाही, संजय राऊत नाही, बच्चू कडू नाही, राम कदम नाही, प्रसाद लाड नाही, चित्रा वाघ नाही, मोहित कंबोज नाही, प्रवीण दरेकर नाही, गिरीश महाजन नाही. हे सगळ्यांचे नंबर ज्यांचे शोधले, जे मिळाले नाही त्याला क्रॉस केलं आणि ज्यांचे मिळाले तेवढं मी माझ्या ऑडिओमध्ये बोलले. लगेच आपले उठून यायचं की याच्यात तो भाजपचं एकही नाहीये, याच्यात तर अमुक पक्षाचं एकही नाही, जो उठतो तो पक्ष वाटेल ते बोलतो. नॉनसेन्स. आम्ही लढतो विषयांवर, फालतूचं राजकारण करत नाही आम्ही तुमच्यासारखं. मग काल बोलताना मी सिलेक्टिव्ह, तर मग मिलिंद नार्वेकरांचा नंबर आला, 8 कॉल आले. मागितले तुम्ही, मागणी केलीत त्यांच्या चौकशीची. काय बोलता तुम्ही अंधारेबाई. आणि जेव्हा बघावा तुमचा विषय काय, लढायचे कोणाविरुद्ध, खरातांविरुद्ध. मी नुसतं माझ्याकडे आलेली माहिती दिली तर लगेच वर खाली व्हायला लागल्या. दमनीयबाई अमुक, दमनीयबाई तमुक, दमनीयबाई तुम्ही हे नाही केलं, दमनीयबाई तुम्ही ते नाही केलं. खड्ड्यात जाऊ दे तुमचे सगळे विचार, तुमच्या खिशात ठेवा. आणि आता मला काही महत्वाची माहिती द्यायची आहे ती देऊ द्या, कारण ते खऱ्याच प्रकरणात सगळ्यात महत्वाची माहिती आहे. त्याच्याकडे 1 मिनिटात मी येते. ही ती महत्वाची माहिती आहे, ती मी 2 मिनिटात तुम्हाला देते. आत्ताच्या घटनेला मी जेव्हा शोधलं तेव्हा रुपाली चाकणकरांचे एवढे फोन कॉल्स आहेत, एवढे. काय करायचं, मी आणायची नाही माहिती. ही बघा, एवढे फोन कॉल्स हे रुपाली चाकणकरांचे आहेत, एवढे. सुनील तटकरेंचे सगळे डिटेल त्याच्यात समरीच अशी येते. अंधारेबाई ऐका, याच्यात ही समरी येते ना, ती टोटल कॉल एवढे, इनकमिंग एवढे,
घेतलेले लॉंगेस्ट कॉल किती, ही सगळी माहिती डेट रेंज कधीपासून कधीपर्यंत आहे. कारण माझ्याकडे जे डिटेल्स आले होते ते 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 होते. त्याच्यातलेही एवढे कॉल आहेत. शिवसेनेचे शिंदे यांचे 17 कॉल आले. आता त्याच्यानंतर मला संजय शिरसाटांचे मिळाले, मिलिंद नार्वेकरांचे मिळाले. माझा ना महाराष्ट्र मीडियाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावर मी ताबडतोब संजय शिरसाटांचे ज्या दिवशी ऑडिओ केला 3 तारखेला त्या संध्याकाळी मिळाले. त्या मिनिटाला मी त्या ग्रुपवर टाकलेली ती माहिती. संजय शिरसाट, मिलिंद नार्वेकर दोन्ही त्या दिवशी मिळाले. त्यानंतर काल मी एअरपोर्टला बसले होते परत मुंबईकडे येताना, तेव्हा मी सहज म्हणून प्रभाकर काळे जे एकनाथ शिंदेचे पीए आहेत त्यांचे काही 6 नंबर्स आहेत, त्याच्यापैकी 2 नंबरवरनं म्हणजे एका नंबरवरनं 11 कॉल आणि दुसऱ्या नंबरवरनं 1 कॉल, म्हणजे शिंदेच्या 17 व्यतिरिक्त आणि त्या दीपक लोंढे जो केसरकरांचा माणूस आहे त्याचे 189 कॉल व्यतिरिक्त प्रभाकर काळेंच्या फोनवरनं सुद्धा 12 कॉल खरातांना आले आणि गेलेत. त्याच्यापैकी फक्त 2 खरातांनी त्यांना केले होते. बाकीचे सगळे कॉल प्रभाकर काळेंनी. आता ते कोणी केले, काळेंनी केले का शिंदेनी केले का फलाण्याने केले, मला घेणं देणं नाही. माझा राग या गोष्टीवर आहे की हे सगळे राजकारणी अशा भोंदू लोकांना प्रोटेक्ट करतात आणि ते बंद करण्यासाठी या सगळ्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे किंवा त्यांचं स्टेटमेंट घेतलं पाहिजे की तुम्ही 17 कॉल त्यांना का केले. रुपाली चाकणकरांनी 177 कॉल त्यांना का केले. सुनील तटकरेंनी, चंद्रकांत पाटलांनी, आशिष शेलारनी सगळ्यांनी कॉल का केले. आणि पुन्हा त्या कॉन्स्पिरसी थिअरी बाई ज्या आहेत ना, अंधारे बाई, त्या म्हणतात की त्यांनी अँटी सीएम लॉबी विरुद्धच केलं. अँटी सीएम लॉबी, तुम्हाला मी अख्खी लिस्ट देते सीएम लॉबीची, त्याच्यात एकही कॉल नाही. त्याला मी काय करू, उपटू, नवीन घालू त्याच्यात. तुम्हाला पाठवते मी सीडीआर, शोधा तुम्ही कोणाचे कॉल आहेत ते. फालतू काहीतरी बोलायचं. हा चंद्रकांत पाटील आणि हा आशिष शेलार यांचे सगळ्यांचे कॉल आहेत. आता महत्वाच्या विषयाकडे येऊया आणि हा अतिशय अतिशय गंभीर विषय. समता नावाचा एक पतसंस्था आहे. त्या पतसंस्थेत म्हणजे पैसे घातले किंवा काढले किंवा डिपॉझिट झाले की एक प्रकारचा SMS येतो. आता ही माहिती अतिशय महत्वाची आहे आणि खरं तर हे सगळं मी आधी दाते सरांना भेटून देणार होते, म्हणून मी त्यांची सकाळची आज भेट मागितली होती. पण दाते सरांनी मला दुपारी 4 वाजता त्यांच्याकडे बोलवलंय आणि ही जी माहिती मी मांडली आहे, कारण मला कधीच काही लपवायचं नसतं, तर ही सगळी माहिती मी त्यांच्याकडे देणार आहेत. डीजी आहेत ते महाराष्ट्राचे आणि शोधू देत त्यांना की कोणी दिली, का दिली, सीडीआर माझ्याकडे कुठून आला, का आला, मी काय शोधलं, त्यांना कधी कळवलं, सगळं ते सांगतील. एवढंच नाही, आता पुन्हा आपण त्या सगळ्यात महत्वाच्या विषयाकडे येऊया. समता नावाची जी पतसंस्था ज्याची आता चौकशी चालू आहे, त्याचे पूर्ण वेळात म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 कधी 1 मेसेज यायचा, कधी 7 मेसेज यायचे, महिन्याचे 7, 8, 2 असे मी पूर्ण काढले. दर महिन्याला किती मेसेज यायचे. पण आता महत्वाची हे ऐका, 27 जानेवारी म्हणजे अजित पवार गेल्याच्या, त्यांचा अपघात झाल्याच्या 1 दिवस आधी 17 SMS होते समताचे. 28 जानेवारी ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशीचे 19 मेसेज आहेत. 29 जानेवारी त्याच्यात 10 मेसेजेस आहेत. 30 जानेवारी 8 मेसेजेस आहेत. 31 जानेवारी 8 मेसेजेस आहेत. हे दिवसाचे आहेत. जेवढे कधी महिन्याचे पण नाही यायचे तेवढे एक दिवसात समताकडनं मेसेजेस आलेले आहेत. म्हणजे याच्यात काय झालं हे SIT कडे मी देऊन याची पूर्ण चौकशी व्हावी ही मागणी मी करणार आहे. कारण ह्याच्यात कोणी हे सगळे व्यवहार केले, पैशाची फेरवाफेरव झाली का, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत. आणि ही त्याची लिस्ट आहे ज्याची PDF बनवून मी आता मीडियाच्या ग्रुपवर टाकणार आहे.
नाही, त्याच्यात कसं असतं, आपण HDFC बँकेतनं अमुक केलं की आपल्याला HDFC बँककडनं मेसेज येतो, कधी OTP येतो, कधी मेसेज येतो. तसंच या समता पतसंस्थेकडनं इतक्या वेळा मेसेजेस आलेले आहेत. म्हणजे 27ला 17, 28ला 19, 29ला 10, 30ला 8 आणि 31ला 8. हे कधीही इतके मेसेजेस यायचे नाहीत, महिन्याभरात सुद्धा यायचे नाहीत जेवढे या एक एक दिवशी आलेत. हे बघा, त्याची मी समरी बनवली आहे. खरातला आलेले आहेत, त्यांच्या नंबरवर समताकडनं आलेले आहेत. म्हणजे त्याच्यात पैसे डिपॉझिट झालेत का, काढले गेलेत का, फिरवले गेलेत, हे आता यंत्रणेंनी शोधायचंय. पण ही महत्वाची माहिती माझ्याकडे आली आहे, जी मी आता यंत्रणेंना देणार आहे. या व्यतिरिक्त मला कुठे कालच एक विषय आला होता माध्यमांकडे, त्याची ऐकिवात माहिती मला 5-6 दिवसापूर्वी कळली होती की एक स्वीट बुक असायचा जो त्यांच्या CA कडनं बुक असायचा. ही सगळी माहिती आली आहे, पण जोपर्यंत हातात कागद नाही तोपर्यंत मी बोलत नाही, म्हणून मी बोलले नाही. हे सगळे जे होते माझ्या हातात कागद होते, म्हणून मी तिथून 2 का 3 मिनिटाचा तो ऑडिओ बनवून पाठवला, कारण तिथे कुठली महाराष्ट्राची मीडिया नव्हती. तर याच्या पुढे बोलताना सगळ्यांनी भान ठेवा. माध्यमांनी सुद्धा, प्रत्येक माध्यमाचं मी बघतेय, वाटेल ती बातमी चालवली. त्यांच्या अडचणीत वाढ. कुठल्या अडचणीत वाढ, कशाची वाढ, काय केलं मी मागितला, CDR मागितला, कोणाकडनं बळकावून घेतला, कशाची वाढ. आणि मला जी माहिती मिळाली, पहिली तात्काळ मी यंत्रणांना दिली, मग त्याचा पूर्ण आधी ऑथेंटिसिटी चेक केली, यंत्रणांना दिली. यंत्रणांना दिल्यानंतर त्याचा पूर्ण अभ्यास करून सगळ्या गोष्टी जनतेच्या दरबारात मांडल्या. कारण अशा, एकच मिनिट, कारण प्रत्येक वेळेस समित्या बसतात, SITच्या चौकशा होतात, सगळं होतं, पण कधीही माहिती, खरी माहिती जनतेपुढे येत नाही. हिम्मत आहे कोणाची SITची की कुठल्याही यंत्रणेची की शिंदेचे एवढे कॉल झाले होते, लोकांपुढे आलं असतं का कधी? कारण आपल्याला काय सांगितलं गेलं, आमचा त्यांचा काही संबंधच नव्हता. त्या रुपाली चाकणकर काय म्हणाल्या, मला ते गुरुस्थानी होते. मग 177 कॉल कशाला केले? गुरुला कोणी 177 कॉल करतं का एका वर्षाच्या आत? आणि एवढे मिनिटं बोलणं झालं. एकनाथ शिंदेना विचारण्याची गरज नाहीये की तुम्ही हा कॉल केला, 21 मिनिटाच्या कॉलमध्ये एक उपमुख्यमंत्री काय बोलले त्यांच्याशी? आम्हाला आम्ही विचारणार नाही. आणि माझा लढा, त्याच्यातले मी काय केलं होतं, जेवढे नंबर्स होते टॉप कॉल्स केलेले, ते 30 नंबर पर्यंत मी सेलफोनवर डोळे जिजले, पण शोधले मी ते. वाटेल ते बोलायचं, तोंड नाही म्हणून बोलत सुटायचं. लढून बघा एकदा, पक्षाचं छत्र न घेता. चॅलेंज आहे माझं तुम्हाला, चॅलेंज. आणि याच्यावरनं मला नक्की सिद्ध झालं की मी जे करतेय ते योग्य करतेय. आणि हे त्याच्यावरनं सिद्ध झालं, कारण सगळ्या पक्षाची मंडळी जेव्हा तुमच्याबद्दल बोलायला लागतात न वाटेल ते, तेव्हा समजायचं की आपण योग्य त्या मार्गावर चालतोय. हे मी त्याच्यातनं, माझा इन्फरन्स हा होता. ज्या पद्धतीने तुम्ही आता त्या मेसेजेसचा उल्लेख केलाय, काय वाटतंय, या अजित पवारांच्या अपघाती निधनाशी काही संबंध असावा असं तुम्हाला शंका वाटते? दाट शक्यता आहे आणि ती शोधली गेली पाहिजे. कारण अमुक दिवशी जेवढे मी तुम्हाला जसं म्हटलं, सगळ्या महिन्याचे किती आहेत ते बघितले, महिन्याभरात सुद्धा 8च्या वर नव्हते. हे दिवसाला 19 आलेत. आणि जसं मी म्हटलं, 27ला 17, 28ला 19, हे कसे आले एवढे मेसेजेस? काय ट्रान्झॅक्शन झालेत त्या समता पतसंस्थेत, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत आणि त्या येतील. समता पतसंस्था आहे, याची तुम्ही काही माहिती काढलीत का, नेमकी कुणाची आहे आणि कुठल्या पद्धतीचे, म्हणजे कॉलचा CDR तुम्ही समोर आणला, त्याच्यानंतर आता हा मेसेजचा एक गौप्यस्फोटक मंडळ? नाही, तो त्याच CDR मध्ये अनेक गोष्टी आपल्याला, त्याच्या खूप शीट्स असतात.
एका ह्याच्यात आपल्याला मॅपिंगचा शीट असतो, मग एका ह्याच्यात कॉल्सचा असतो, एका ह्याच्यात मॅक्सिमम कॉल्स असतात, एका ह्याच्यात मॅक्सिमम ड्युरेशन असतं, अमुक 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 असं. त्याच्यात एक SMS पूर्णच्या पूर्ण तुम्हाला SMS दिसतात की हा कॉल होता का SMS होता. आणि जेव्हा SMS होते तेव्हा ते कोणाकोणाकडनं आले, एवढे सारस्वत बँकेचे काही होते, समताचे काही होते. त्याचा जो कोड होता तो कोड मी काढून क्लॉडवर टाकला. ते पण मी तुम्हाला शेअर करते की कसं शोधलं की हे समता नावाच्या कुठल्या पतसंस्थेचं आहे, ते सारस्वत बँकेचं आहे. SAR, JS, SAR असे काही काही कोड्स होते, ते काढून मी क्लॉडवर टाकले, ते पण मी तुम्हाला पाठवते. तर ज्या ज्या गोष्टी, आणि आपला लढा जो आहे तो खरातांविरुद्ध आहे, हे कोणीही विसरता कामा नये. आणि तुमची जी राजकारण आणि सलटासलटी करायची ना ती तुम्ही इतर विषयात करा. एकदाही मी तुम्हाला कधी अधिवेशनात तुमच्यापैकी कोणाला विषय मांडताना बघितलं नाहीये. अधिवेशनात जेव्हा चालू असतं त्याच्या बाहेर सुद्धा कधी बोलताना बघितलं नाहीये. मोठे आले या प्रकरणात, त्यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. काय नॉनसेन्स आहे हे. एका प्रादेशिक न्यूज चॅनलचे एक माजी संपादक आहेत, त्यांची एक पोस्ट आहे फेसबुकवरती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात किरीट सोमय्यांना गुप्त माहिती मिळत होती, फडणवीसांच्या काळात ती अंजली दमानेंना मिळते आहे, अर्थ कळला क्वेश्चन मार्क. हा, त्यांनाच मला सांगायचं. मला हा मेसेज सुद्धा आमच्या एका छोट्याशा कार्यकर्त्यांनी पाठवला. मला म्हणाले, आणि मी नाव घेऊन बोलते, निखिल वागळे असं म्हणाले. तर निखिल वागळेंना मला सांगायचंय, हे सगळे जे तुम्ही लिहिता ना त्या आधी जरा विचार करून लिहित जा. वाटेल ते लिहिण्याच्या आधी थोडा विचार करा की ही व्यक्ती कोण आहे, काय आहे. दुसरीकडे अमृता फडणवीस यांनी तुमची स्तुती केली. त्यांचं म्हणणं असं आहे, अंजली दमाने यांना मी जितके ओळखते त्यावरून असे सांगता येईल की त्या कोणत्याही विषयाच्या मुलाशी जाऊन त्याचा सखोल अभ्यास करतात. जिथे त्यांना काही चुकीचे घडताना दिसते तिथे त्या ठामपणे आवाज उठवतात. त्या कोणाच्या नाहीत, त्यांचे कार्य अत्यंत प्रामाणिक काम करतात. आता त्यांना जे म्हणायचं त्यांनी म्हटलं, मी त्यांना कधी आयुष्यात काळं का गोरं बघितलं नाहीये. त्यांना जेवढं बघितलंय ते टीव्हीवर बघितलंय. पण महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांना माहितीये मी कशासाठी लढते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र CDR फुटीची चौकशी करू असं पण म्हणतात. बिलकुल झाली पाहिजे. ते देण्यासाठीच मी ठरवलेलं. काल रात्री मी चंदीगडहून आले. एकच मिनिट द्या. आता अंधारेबाई हे पण म्हणतील, धमनिया 3 वेळा पाणी प्यायल्या. हो प्यायले, कारण राग मला येतो ना तेव्हा सहन होत नाही. तर त्याच्यात देवेंद्र फडणवीस काल म्हणाले की त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याच्या आधी मीच सगळी माहिती त्यांच्याकडे पाठवलेली. एवढंच नाही तर काल रात्री मी चंदीगडहून परत आले. काल सकाळी मी डीजींची वेळ मागितली होती की मला आज सकाळची वेळ द्या, आणि मी त्यांना भेटल्यानंतर माध्यमांशी बोलणार होते. पण त्यांनी सांगितलं दुपारी 4 वाजता या, म्हणून मी डीजींना भेटायला 4 वाजता जाणार आहे. ही सगळी माहिती आधी त्यांना देणार आहे. संताप होतो अशाने माझा. नाही, आताच्या घटकेला जसं मी म्हटलं, मी चंदीगडला होते, मला सगळं सेलफोनवर शोधायला लागत होतं. आता मी जेवढे जेवढे आहेत ना त्यांचे सगळे गडेमुडदे काढणारे म्हणजे रीतसर काढणारे, पूर्ण अभ्यास पूर्ण काढणारे. तेच नाही, ते पोफळेंबद्दल मी जे मला माहिती मिळाली आहे, ते पोफळ्यांची माहिती, त्यांनी कुठे कुठे काय काय फिरवतायत त्याची माहिती, अजून किती बाबांचं काय काय करतायत. कारण हेच पोफळे अनेक बाबांना चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत. ते रामदेव बाबांना पण आहेत. रामदेव बाबाही आटोकाट प्रयत्न करतायत त्यांचं पूर्ण प्रकरण मिटवण्याचा. त्यांनी सुद्धा आत्ताच्या घटकेला एक FIR करण्याचा प्रयत्न केला, जो आता हाणून पडण्यात आलाय. याच्या सगळ्या गोष्टी मला आधी त्याचे सगळे पेपर्स येऊ देत, मग मी एकेकांची खैर नाहीये. तुम्ही 3 नेत्यांना आवाहन केलं होतं की CDR कसा मिळवला जातो किंवा कसा मिळाला मला त्याची माहिती द्यायची. त्याच्यामध्ये सुषमा अंधारे होता, संजय राऊत होता, शशिकांत शिंदे, या तिघांना तुम्ही आमंत्रित, आणि जयश्री खाडीलकर पण त्या नेत्या नाहीयेत. पण मला गेले किती वर्ष ओळखतात. तरी सुद्धा सुरुवातीला म्हणाल्यात की त्या अतिशय चांगलेपणाने काम करतात, पण त्यांच्याकडे कुठून आला. अरे मग जाणून घ्या ना, फोन करा ना. एरवी तर पटापटा फोन करतात, मग आता का फोन नाही केला त्यांनी. आणि त्यांचं इंटरेस्टिंगली त्या जयश्री खाडीलकरांचं स्टेटस ताबडतोब रुपाली चाकणकर शेअर करतात आणि म्हणतात धन्यवाद जयश्रीताई. वा रे वा. म्हणजे अशा लोकांनी, जर पत्रकारांनी अशी जर मला ते शब्द वापरता येत नाही त्यांच्यासाठी. तुम्ही मला एवढे वर्ष म्हणजे कमीत कमी 15 वर्ष ओळखता. जर तुम्हाला वाटत असेल की मी चांगलं काम करते, जयश्रीताईंनी मला फोन का नाही केला की तुला अंजली हा CDR कुठून मिळाला.
का तू मिळवलास, का तुला मुख्यमंत्र्यांनी दिलं, का अमुक झालं, का तमुक झालं, तो ऑथेंटिक आहे की नाही, हे सगळं तुम्हाला मला विचारता येत नव्हतं? उठायचं आणि बोलायचं आणि तो त्यांचा सीडीआर अमुक शेअर करणं, त्यांच्याबद्दल मला अनेक गोष्टी कळल्यात, पण मला नाही बोलायच्या, त्या नाही बोलायच्या. पतसंस्थेची चौकशी व्हावी अशी मागणी तुम्ही करताय का? कारण पतसंस्थेचा रोल यामध्ये गंभीर. आताच्या घटकेला या सगळ्या माझ्या प्रेस कॉन्फरन्स मधली सगळ्यात महत्वाची बातमी हीच आहे की समता पतसंस्थेमध्ये 27 जानेवारीपासनं 31 जानेवारीपर्यंत जे SMS आले होते खरातांच्या फोनवर, त्याची चौकशी झाली पाहिजे. कारण 27 तारखेला 17, 28ला 19, 29ला 10, 30ला 8 आणि 31ला 8 हे जे सगळे SMS आलेत ते व्यवहार काय झाले, कारण ते एक्झॅक्टली अजित पवार ज्या दिवशी गेले त्याच दिवशी आणि त्याचे आदले दिवस काही आणि नंतरचे दिवस काही, याच्यात असंख्य जे मेसेजेस आलेत त्याची चौकशी झाली पाहिजे. कारण इतके जे दिवसाला आलेले मेसेजेस आहेत ते याच्या आधी महिने आले नव्हते. मग याच्यात काय व्यवहार झाला, किती पैशाची देवाणघेवाण झाली, का झाली, या सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे. या मेसेजचा कंटेंट आपल्याला कळू शकलाय का? किंवा केवळ हे बँकिंग स्टेटमेंट असेल तर किती रुपयांचं नाही, त्याच्यात आपल्याकडे सीडीआर मध्ये फक्त जी माहिती मला मिळाली आहे त्याच्यात फक्त आणि फक्त तो मेसेज कितीला आला त्याचं टाइम कळतं आणि त्याचा कोड कळतं, बाकीचं काही कळत नाही. तर त्याच्यात जे समताचं जे आलेलं आहे हा मी तुम्हाला दाखवते, हे घ्या. आणि त्याच्यात या संदर्भात काही सातपुतेंचं बोलणं झालं, त्यांनी काही मी हे ऍक्च्युली जाऊन डिजिटकडे मी त्यांना काल कळवलं होतं की माझ्याकडे फार काही महत्वाची माहिती आहे जी मला तुम्हाला येऊन द्यायची आहे. ही पण आहे आणि अजून एक पण आहे, ती पण मी त्यांना जाऊन देणार आहे, पण त्याची आत्ताच्या घटकेला वाच्यता करणार नाही. सुरुवातीला म्हणाला की या पतसंस्थेची ऑलरेडी चौकशी सुरू आहे. कुठल्या संदर्भाने सुरू आहे, कुठली ही पतसंस्था आहे? आत्ताच्या घटकेला कालच्या सगळ्या माध्यमांच्या बातम्यांमध्ये होतं की या समता पतसंस्थेची चौकशी चालू आहे. त्यामुळे आत्ताच्या घटकेला त्यांनी काय काय शोध लावलेत ती मला कल्पना नाहीये, पण याच्यावरनं जे इतके असंख्य मेसेजेस जानेवारीच्या 27 ते 31 आहेत याची नक्कीच फोकस करून, कारण त्यांच्याकडे सध्या खूप विषय आहेत, त्यांना SITला अनेक अँगल्स तपासायचे आहेत. त्यामुळे समतेचा काय एक्झॅक्टली उलाढाल झाली याच काळात हे मला त्यांना निदर्शनास आणून द्यायचं होतं. सगळ्यात महत्वाचं असं म्हणजे तुमच्या विरोधकांनी जी टीकेची जोड तुमच्यावर उठवली आहे त्या व्यतिरिक्त की हा सीडीआर जर एखाद्या वैयक्तिक व्यक्तीकडून, प्रायव्हेट व्यक्तीकडून जर तुमच्यापर्यंत येऊ शकतो, तर हे सरकारचं फेल्युअर आहे का, हे तपास यंत्रणांचं फेल्युअर आहे का, की अशा प्रकारचा सीडीआर हा लीक कसा होतो, तो सुद्धा इतक्या गंभीर घटनेचा एक्झॅक्टली. सोबतच मेसेज सुद्धा लीक होतो. तुम्ही तुमचं कर्तव्य म्हणून त्याच तपास यंत्रणांकडे तुमच्याकडे जी माहिती प्राप्त झालेली आहे ती कर्तव्य म्हणून, जागरूक नागरिकाचं कर्तव्य म्हणून तुम्ही पोहोचवता आहात. मात्र सोबतच अशा प्रकारचे लिकेजेस कसे होतात याविषयी तुम्ही प्रश्न उपस्थित करणार का? त्याविषयी तुम्ही काही मुख्यमंत्र्यांशी किंवा कोणाशी चर्चा करणार आहात? पहिल्याच दिवशी मी डीजींना, कारण मुख्यमंत्र्यांना मला असं वाटतं आता सांगून काही उपयोग नाहीये, कारण ते पूर्ण राजकारणच करत असतात. त्यांना ज्यांची सोय, जसं आपण बघितलं पार्थ जो विषय 3 महिने लढला, ते पार्थ सुद्धा त्यांचा रिपोर्ट खारगे समितीचा पूर्ण 3 महिने दाबून ठेवण्यात आला. अधिवेशनाच्या दिवशी, शेवटच्या दिवशी 1 तास आधी तो रिलीज करण्यात आला. त्यामुळे हे सगळे राजकारण करणार, त्यांना भेटून मला काही उपयोग नाही. मला आत्ताच्या घटकेला आधार वाटतो तो दाते सरांचा, कारण ते एक चांगले ऑफिसर आहे आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे, म्हणून मी ही सगळी माहिती त्यांना जाऊन भेटून देणार. 12 वाजता तुम्ही तिन्ही राजकारण्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही माझ्या घरी यावा आणि सर्व मी डेमो तुम्हाला दाखवतो. मी आलेलं नाहीये. अगदी मी काल दुपारी जेव्हा त्यांचे एकानंतर एक व्हिडिओ, दमन यांनी अमुक, दमन यांनी तमुक, मग मी राऊतांचं ऐकलं, अंधारेंचं ऐकलं, शशिकांत शिंदेचं ऐकलं, मग मी ठरवलं आपण एक काम करूया, आपल्याला आयुष्यात काही लपवायचं नसतं, मग आपण यांना आमंत्रण देऊ की तुम्ही या, तुम्ही त्याच्यात मला सीडीआर कोणी दिला, कसा दिला ते बघा, त्यानंतर त्याचा शोध मी ऑथेंटिसिटी कशी चेक केली ते बघा, त्यानंतर मला त्याच्यातले मिळालेले नंबर हे कसे मिळाले याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवते. किती नंबर शोधले ते मिळाले नाहीत, किती नंबर शोधले आणि ते मिळाले, ते कसे टाकले, त्याच्यापैकी माझ्याकडे किती होते, किती मी पत्रकारांकडनं घेतले,
आणि समजा अंजली दमान यांनी जरी भाजपचे नंबर घातले नसते तर तुम्ही मला नंबर द्या, ते सुद्धा मी तुम्हाला शोधून देईन. यासाठी मी त्यांना आधी एक इन्व्हिटेशन पाठवलं, फक्त गुळ खोबरं दिलं नाही, पण त्यांना मी एक इन्व्हिटेशन व्हॉट्सअपवर पाठवलं की प्लीज माझ्या घरी या, हे सगळं तपासा. त्यानंतर मी असंही त्यांना माझा पत्ता पाठवला, गुगल लिंक पाठवली की त्यांना इथे यायला त्रास होऊ नये म्हणून. आणि एवढं करून सुद्धा तिघांपैकी कोणीही आलं नाहीये. म्हणून मी आता प्रेसद्वारे त्यांना ही माहिती देतेय. याच्या व्यतिरिक्त अजूनही त्यांना जर वाटत असेल त्यांनी जरूर घरी यावं आणि ही सगळी माहिती बघावी की कोणाच्या काकांनी मला ती माहिती दिलेली आहे. ते सीडीआर कोणाकडनं आला, कसा आला, सगळं बघावं त्यांनी. म्हणजे टीका म्हणजे फक्त राजकारण होतं, टीका करणं प्रश्नच नाही. आता काय झालंय, खरं तर लोक, विरोधी पक्ष हा सरकार विरोधात लढतो. आत्ताच्या घटकेला हे सगळे पक्ष मिळून माझ्या विरुद्ध लढतायत, याचीच मला गंमत वाटते. पण याचा अर्थ मी जे करते ते योग्य करते. खरं तर अंधारेंनी शिंदेचं नाव आल्यानंतर आता त्या ठाकरे गटात आहेत, आता त्या ठाकरे गटात आहेत. खरं तर पुढे कुठे जातील मला माहित नाही, पण शिंदेबद्दल मी बोलले तर त्या उलट माझ्यावर का तुटून पडल्यात हेच मला कळलं नाही. पण मूळ प्रश्न हा आहे की ज्या सदर व्यक्तीने तुम्हाला ही सगळी माहिती दिलेली आहे त्या व्यक्तीवर सुद्धा आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं जाऊ शकतं. ज्या पद्धतीने सुषमा अंधारांनी तुमच्याकडे ही माहिती, हा सीडीआर कसा आला असा प्रश्न उपस्थित केला, त्या व्यक्तीच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हा व्यक्ती नेमका कोण याची माहिती सुद्धा तुम्ही तपास यंत्रणा देणार का, त्याच्या सुरक्षेची मागणी करणार का? कारण आता सगळा फोकस हा त्या व्यक्तीवर सुद्धा जाऊ शकतो. नाही, आता हा फोकस कोणावर जाईल ते डीजी सरांनी ठरवावं. त्यांची चौकशी करावी, नाही करावी, जे करायचं तर त्यांनी करायचंय. कारण माझ्याकडे असलेली माहिती मी तात्काळ ज्या रात्री बघितली, सकाळी 7:47 मी त्यांना पाठवली. त्यानंतर तिघांनाही म्हणजे सीएमना, डीजींना आणि तेजस्वी सातपुते मॅमना 1-1 मिनिटाच्या अंतरावर पाठवली होती आणि त्याचं सगळं प्रूफ माझ्याकडे आहे. त्यामुळे माझं इंटेन्शन एवढंच होतं की ही माहिती जी मला न मागता माझ्यापर्यंत पाठवली गेली आहे, आता ती कोणी पाठवली याचंही इन्व्हेस्टिगेशन व्हावं, का पाठवली त्याचंही इन्व्हेस्टिगेशन व्हावं. पण माझ्याकडे आलेली माहिती, मी स्ट्रेट फॉरवर्ड व्यक्ती आहे आणि ती स्ट्रेट फॉरवर्ड मी जनतेपुढे ठेवली. दॅट्स इट. त्या व्यक्तीच्या सुरक्षेची मागणी तुम्ही कराल का? कारण ज्या पद्धतीने ही माहिती आली आहे त्याची तपासणी सुद्धा, क्रॉस चेकिंग सुद्धा तुम्ही केलंय. तुमचं म्हणणं आहे की ती माहिती, सुरक्षेची मागणी मी करण्यापेक्षा पोलिसांनी ती प्रोव्हाइड केली पाहिजे. कारण अशा ज्या गोष्टी बाहेर येत आहेत त्यांना सुरक्षा द्यायची, नाही द्यायची, किती द्यायची, हे सगळं ते ठरवतील. मी त्याच्यात मागणी असं काय करणार? कारण कुठेतरी मला, इनफॅक्ट मी हे डीजींना लिहिलं पण होतं की ही माझ्याकडे माहिती आली आहे, मला काही कळत नाही का की सीडीआर मिळवणं चुकीचं आहे, पण माझ्याकडे कोणीतरी पाठवल्यानंतर